नमस्कार. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 7 नुसार किंवा कलम 7 नुसार ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. याआधी आपण कलम 6 नुसार किंवा अनुच्छेद 6 मध्ये काय दिलेले आहे ते बघितले, ज्यामध्ये पाकिस्तानातून भारतात आलेले जे व्यक्ती आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासंबंधी होते. कलम 7 काय सांगतो किंवा अनुच्छेद 7 काय आहे, तर स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विकसित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. म्हणजे ज्यावेळेस 1947च्या दिवसानंतर भारताच्या राज्य क्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात गेलेली ती व्यक्ती भारताची नागरिक असे मानले जाणार नाही. म्हणजे 1 मार्च 1947च्या नंतर जी व्यक्ती भारतातून पाकिस्तानामध्ये गेली त्यांना भारताचे नागरिक मानण्यात येणार नाही, अशी तरतूद या कलम 7 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके. परंतु काय, तर याच्यामध्ये एक तरतूद आहे की समजा जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कोणत्याही कायद्याद्वारे, प्राधिकाराद्वारे किंवा तद्न्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्य क्षेत्रात परतलेली आहे, तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही. म्हणजेच काय, तर कलम 7 मध्ये आपण म्हटलं की 1 मार्च 1947 नंतर जी व्यक्ती पाकिस्तानमध्ये गेलेली आहे अशा व्यक्तींना भारताचा नागरिक समजण्यात येणार नाही. पण याच्या आधी आपण कलम 6 मध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केलेली होती की 19 जुलै 1948च्या दरम्यान किंवा त्या दरम्यान पाकिस्तानातून आलेली व्यक्ती असेल आणि त्याचे पूर्वज जर भारताच्या जे काही भारतीय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 अंतर्गत जे काही सीमारेषा ठरवलेले होते त्यानुसार त्यांना जर नागरिकत्व मिळालेले असेल तर ते देखील त्या भारताचे नागरिक समजण्यात येईल. मात्र अशा वेळेस 19 जुलै 1948 आधी किमान 6 महिने त्यांना भारताच्या राज्य क्षेत्रात राहावयास लागेल, अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. तर हे इतकंच सांगतो की कलम 7 नुसार जे व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेलेले आहेत ते समजणार नाही, मात्र ते अपवाद ठरू शकतात जे कलम 6 मध्ये देण्यात आलेले आहेत. ओके, थँक्यू.